संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A त्यामधील 7वं उदाहरण बघा. एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकी टॉकी संच पुरवले. वस्तू व सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेला केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत काढा. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला केंद्रीय जीएसटी म्हणजे सीजीएसटी आणि राज्य जीएसटी एसजीएसटी काढायचा आहे. आता आपण एसजीएसटी किंवा सीजीएसटी किंवा जीएसटी जो काय काढतो तो करपात्र किमतीवर काढतो. परंतु या गणितात दिलंय वस्तू सेवा करासह किंमत दिलेली आहे 84,000 रुपये. त्यामुळे आपण काय करायचंय, ज्या गणितात करपात्र किंमत काढायची आहे त्या गणितात आपण काय करूया, सोडवणार आहे कसं तर किंमत मानायची आपल्याला 100 रुपये मानायचे आणि मग त्यावरून आपण सोडवणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला लिहूया आपण करपात्र किंमत ₹100 मानू. आता वस्तू सेवा कराचा दर किती आहे, 12%. वस्तू व सेवा कराचा दर %12 आहे आणि म्हणून करासह किंमत किती होणार आहे बघा, 100 अधिक 12 बरोबर 112 रुपये. बघा करपात्र किंमत जर 100 रुपये असेल तर करासह किंमत इथे 112 रुपये. आपल्याला किती दिल्या, वस्तू करासह किंमत दिल्या 84,000 रुपये. तर आपल्याला काढायची आहे त्याची करपात्र किंमत किती होती. त्यामुळे त्याच्यावरून आपण सोडवायचं आहे. तर बघा करासह किंमत जर 84,000 रुपये आहे तर करपात्र किंमत मानूया आपण X रुपये बरोबर करासह किंमत 112 रुपये आहे तर करपात्र किंमत किती असणार आहे, 100 रुपये. ही X काय म्हणली आपण, पाहिजे तर इथे लिहूया आपण वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत X रुपये मानू आणि मग त्यामुळे तिरकस गुणाकार किंवा X ची किंमत काढायची म्हणजे 84,000 नको आहे तिकडे घालवा. X बरोबर 100/112 गुणिले 84,000. आता भाग कितीने जाईल, 2 4 न जातोय का बघा, 2 न जातोयच, 4 न जातोय का बघा, जातोय भाग 4 न जाईल का, 4 2 8 9 10 11 जातोय. पुन्हा 4 न जाईल, 4 2 8 4 1 4 0 0 0. आता 21,000 आणि 28 आलं, कितीने भाग जातोय, 7 न, 7 चौक 28 7 त्रिक 21 3,000. पुन्हा 4 न 100ला जाईल, घालूया 100लाच म्हणजे X बरोबर किंमत काय आली, X बरोबर किंमत आली 25 गुणिले 3,000 75,000 रुपये. म्हणजेच ही काय झाली बघा, ही झाली आपली वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत. त्यामुळे लिहूया म्हणजेच वॉकी टॉकी संचाची करपात्र किंमत बरोबर 75,000 रुपये. आता आणखीन एक प्रश्न काय विचारला आहे, तर त्याने आकारलेला केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी काढा. म्हणजे आपल्याला जीएसटी काढायला पाहिजे. मग आता आपल्याला जीएसटी काढायचं आहे तर आपण 2 पद्धतीने काढू शकतो. एक म्हणजे काय,
की डायरेक्ट 75,000च्या 18% काढू शकतोय, किंवा इथं आपल्याला करपात्र किंमत माहिती आहे आणि करासह किंमत सुद्धा माहिती आहे, त्यामुळे दोन्हीची वजाबाकी केली तरी आपल्याला जीएसटी मिळतोय. आणि त्यामुळं आपण जीएसटी काढूया. देय जीएसटी $84,000 वजा 75,000 बरोबर किती येते? 9,000. आता त्यातला आपल्याला पाहिजे केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी, त्यामुळे त्याचा निम्मा होणार आहे. आणि म्हणून केंद्रीय जीएसटी बरोबर राज्य जीएसटी बरोबर 9,000 भागिले 2, 4,500 रुपये. हे झालं आपलं एका प्रश्नाचं उत्तर. केंद्रीय जीएसटी आणि राज्य जीएसटी काढला. आता इथं बघा, देय जीएसटी काढताना आपण काय केलं तर करासह किंमतीमधनं करपात्र किंमत वजा केली. असं न करता म्हणजे आता ह्याच्या ऐवजी किंवा आपण काय करू शकतो बघा, डायरेक्ट तर आपल्याला करपात्र किंमत कळाल्या, त्यामुळे करपात्र किमतीवर काय करणार आपण डायरेक्ट जीएसटी काढू शकतो. त्यामुळे जीएसटी कसा काढणार आहे? करपात्र किमतीवर 75,000 गुणिले किती टक्के आहे? 12%. 12/100. 2 शून्य गेल्या, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60 शून्य 40 6 12 1284 90. 9,000 रुपये. लक्षात येतं? इथं जसा 9,000 रुपये आला तसाच इथं सुद्धा येतोय. आणि ह्याच्यावरनं मग सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर किती येईल? 9,000च्या निम्मा 4,500 रुपये. म्हणजे ह्या पद्धतीनं जरी केलं तरी सुद्धा चालेल, किंवा अगोदर दाखवले त्या पद्धतीनं करू शकतो आपण. 8वं उदाहरण बघा. एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. मग इथं आपण काय करूया? थोडक्यात लिहूया. ठोक व्यापारी खरेदी कितीला केलं? 1,50,000 रुपयाला खरेदी केलं. विद्युत साहित्य खरेदी केले व ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्याला 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. म्हणजे विक्री किती रुपयाला केली? 1,80,000 रुपयाला विकली. पुढे काय म्हटलंय? किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकलं. म्हणजे आता ठोक व्यापाऱ्यानंतर किरकोळ व्यापारी येणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यानं खरेदी कितीला केलं? आता येणार ठोक व्यापाऱ्याने विकलं किरकोळ व्यापाऱ्याला. ठोक व्यापाऱ्यानं खरेदी केलं होतं 1.5 लाखाला, विकलं कितीला? 1,80,000ला. कुणाला? किरकोळ व्यापाऱ्याला. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याची खरेदी येणार 1,80,000 रुपये. आणि किरकोळ व्यापाऱ्यानं ग्राहकाला किती रुपयाला विकलं? 2,20,000 रुपयाला विकलं. तर 18% दराने जीएसटीचा दर किती आहे? 18%. तर 1 नंबर पहिला प्रश्न विचारलाय, ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील कराची आकारणी करा. आणि दुसरा प्रश्न विचारलाय, ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी आणि देय एसजीएसटी काढा. म्हणजे सीजीएसटीच्या निम्मा आणि एसजीएसटीच्या निम्मा आपल्याला करायचं आहे. आता मग आपण बघूया हे उदाहरण आपल्याला कसं सोडवायचं आहे ते. बघा, आता आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात असणारी कराची आकारणी. तर ठोक व्यापाऱ्याचं कर बीजक म्हणजे ठोक व्यापाऱ्याच्या विक्रीचं, त्यामुळं ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात कराची आकारणी काढायसाठी आपल्याला जीएसटी काढायला पाहिजे. पहिला प्रश्नाचं आता आपण उत्तर सोडवूया आधी. ठोक व्यापारी म्हणूया थोडक्यात. कराची आकारणी कशावर करणार? विक्रीच्या किमतीवर. 1,80,000 गुणिले 18%.
तर ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकातील कराची आकारणी म्हणजे ठोक व्यापाऱ्याचं जे विक्रीचं बिल असणार आहे, विकणार आहे 1,80,000ला, त्याच्यावर किती कर आकारला जातो ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय करायला पाहिजे, 1,80,000 वर 18%, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 18 शून्य 18 शून्य शून्य 18 अठ्ठे 4 14 18 की 18 28 29 32,400 रुपये. हा काय झाला, एकूण जीएसटी झाला. देय जीएसटी. आपला पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला बघा, ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील कराची आकारणी करा. म्हणजे ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात, ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकात एकूण कर बरोबर 32,400 रुपये. CGST बरोबर SGST बरोबर किती होईल, 32,400च्या निम्मा 16,200 रुपये. हा झाला ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकातील एकूण कर. आता अजून प्रश्न विचारलाय, किरकोळ विक्रीच्या कर बीजकात सुद्धा कराची आकारणी काय असेल, त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याचे सुद्धा काढूया. आता त्यातलाच भाग बघूया, किरकोळ व्यापारी जर विचार केला तर किरकोळ व्यापाऱ्यानं विकलं कितीला, 2,20,000ला, त्यामुळे आपल्याला काढायला पाहिजे 2,20,000च्या 18%. आणि म्हणून एकूण जीएसटी बरोबर 2,20,000 गुणिले 18%. 18 शून्य शून्य 18 शून्य शून्य 18 दोन्ही 36,700 39,600 रुपये. आणि म्हणून किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकात एकूण कर बरोबर 39,600 रुपये. आणि म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 39,600च्या निम्मा येणारे किती, 19,800 रुपये. हा किरकोळ व्यापाऱ्याच्या कर बीजकातला झाला एकूण कर, आणि हा झाला ठोक व्यापाऱ्याच्या कर बीजकातला एकूण कर. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय, ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय CGST व देय SGST काढा. आता ठोक व्यापाऱ्यानं हा काय केला, एवढा कर घेतला, परंतु त्यानं दिला किती, खरेदीच्या वेळी त्याने दिलेला असणार आहे खरेदीच्या वेळी, त्यामुळे आपल्याला देय जीएसटी काढायचा म्हणजे काय, विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर वजा खरेदीच्या वेळी दिलेला कर असा काढायला लागतोय. मग विक्रीच्या वेळी आपण काढलेलाच आहे, आता तसा खरेदीच्या वेळी सुद्धा काढू शकतोय आपण, आणि मग दोन्हींची वजाबाकी करणार आहे. त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देय जीएसटी काढायचं आहे, ठोक व्यापाऱ्याचा आणि किरकोळ व्यापाऱ्याचा जे देय जीएसटी. ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा, त्यामुळे ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी काढायसाठी काय करणार बघा, ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी कसा काढणार, विक्रीच्या वेळी गोळा केलेला जीएसटी वजा खरेदीच्या वेळी दिलेला जीएसटी. आठवतंय त्याला आपण म्हणतोय काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. मग विक्रीच्या वेळी म्हणजे विक्रीची किंमत होती किती, 1,80,000,
त्यामुळं विक्रीच्या वेळी म्हणजेच 1,80,000 च्या 18% वजा खरेदी किंमत आहे 1,50,000. 1,50,000 गुणिले 18%. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या. आता गुणाकार केलाय पण हा मगाशी किती आलेला 32,400 वजा इथं सुद्धा 2 शून्याला 2 शून्य गेल्या. आता हा गुणाकार करा 18 शून्य शून्य 18 शून्य शून्य 18 पंचे 90 अशी शून्याची आली 9. 18 एके 18 आणि 9 27. म्हणजेच ठोक व्यापाऱ्याचा देय GST बरोबर 0,04. 12तनं 7 गेले उरले 5. 5,400 रुपये. हे झालं आपलं एक उत्तर. आणि आता आपल्याला काढायचं SGST आणि CGST काढायचं झाला तर ठोक व्यापाऱ्याचा देय CGST बरोबर SGST बरोबर किती 5,400 भागिले 2 म्हणजे किती होईल 2,700 रुपये. म्हणजे हे सुद्धा आपलं एक उत्तर झालं. लक्षात येतंय. आता आपल्याला तसाच काढायचा आहे कोणाचा किरकोळ व्यापाऱ्याचा सुद्धा काढायचा आहे. त्यामुळं आता किरकोळ व्यापाऱ्याचं काढायचं झाला तर तसंच करायचं. किरकोळ व्यापाऱ्याचा देय GST बरोबर विक्रीच्या वेळी गोळा केलेला GST वजा खरेदीच्या वेळी दिलेला GST. विक्रीची वेळी विक्री किंमत किती होती किरकोळ व्यापाऱ्याची 2,20,000. त्यामुळे त्याच्या 18% वजा खरेदी कितीला केलं तर त्यानं 1,80,000. याचा गुणाकार किती आला 2,20,000 च्या 18% किती आले मगाशी 39,600 वजा 1,80,000 च्या 18% हे 0 0 0 0 गेलं. किती आला गुणाकार 32,400 बरोबर किरकोळ व्यापाऱ्याचा देय GST बरोबर 39,600 वजा 32,400. 0 7 4 गेले 2 9 2 गेले 7. 7,200 रुपये. आणि म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा देय CGST बरोबर SGST बरोबर किती होईल 7,200च्या निम्म 3,600.